नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या स्वाध्याय क्रमांक 1.4 या भागामध्ये आपण आज या भागात आहेत 7 उदाहरणं आणि ती 7ही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। यामध्ये पहिलं उदाहरण आहे 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज किती। या पहिल्या पाठाचं नावच आहे संख्याज्ञान आणि त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या तुमच्या ज्या संकल्पना आहेत, तुम्ही नेमके 4थीतून 5वीत आलेल्या असतात, तुम्हाला नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या बऱ्याच गोष्टीची आणखीन माहिती नसते। तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ही उदाहरणं सोडवत शिकता येतात। आता नैसर्गिक संख्या, एखादी गणन क्रिया करण्यासाठी, मोजण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा नैसर्गिक संख्या आलं लक्षात। तर या 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये ज्या मूळ संख्या आहेत, मूळ संख्या म्हणजे त्या संख्येचे दुसरे अवयव नाहीत। आता यामध्ये 1 ही जी आहे ही मूळही नाही, संयुक्तही नाही। 2 ही सगळ्यात छोटी आणि एकमेव सम असलेली मूळ संख्या। त्यानंतर आहे 3, त्यानंतर आहे 5 कारण 4ला भाग जातो 2ने, 4चे अवयव पडतात। त्यानंतर आहे 7 आणि त्यानंतर आहे 11। पहा 8 नाही, 9 नाही, 10 नाही। तुम्हाला 9 वाटेल पण 9ला 3 भाग जातो ना, 3 त्रिक 9, 3च्या पाड्यामध्ये 9 आहे। त्यानंतर 13, त्यानंतर 17, त्यानंतर 19। 1 2 3 4 5 6 7 8 या 8 मूळ संख्या आहेत 1 ते 20 मध्ये। आलं लक्षात। 11 नंतर 12ला भाग जातो 13 आहे, 13 नंतर 14ला भाग जातो, 15ला जातो, 16ला जातो, 17ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, 18ला जातो, 3 सख 18 किंवा सायंत्रिक 18, 19ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही। आता यांची बेरीज करू आपण। 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 10 27 आणि 1 28। आता इथपर्यंतची बेरीज झाली 28। पहा मोठी बेरीज करण्याची पद्धत आपली। 9 आणि 7 16 किंवा 7 आणि 3 10, 10 आणि 9 19ला 9 आलं लक्षात। हा चाला 1 2 3 4, मग यांची बेरीज करू। 9 8 17ला 7, हा चाला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 77। पर्याय क्रमांक डी। 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये ज्या ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांची बेरीज आपण केली आणि त्याचा पर्याय क्रमांक डी म्हणजेच उत्तर आलेलं आहे 77। आता आपण दुसरं उदाहरण घेऊया। आता हे दुसरं उदाहरण आहे 2 अंकांच्या प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक संख्यांची संख्या आहे। एक पर्याय दिलेले आहेत 89 90 91 99। याचा पर्याय क्रमांक 2 अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या ही जी आहे हे पर्याय क्रमांक बी। अतिशय सोपं असं उदाहरण आहे। यानंतर आपण तिसरं उदाहरण घेऊया। आता हे तिसरं उदाहरण आहे 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी, काय म्हणते, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती। आता या 32 33 34 35 हे ABCD हे पर्याय दिलेले आहेत। यामध्ये 32 ही संख्या सर्वात लहान आहे, परंतु 32 कोणाच्या गुणाकाराने मिळते। 32चे अवयव जर आपण पाडायला गेलं तर 16 2 32, 16 ही मूळ संख्या आहे का, नाही। 2 मूळ संख्यांच्या गुणाकारापासून ही तयार होते का, तर नाही। 8 चौक 32, दोन्ही संयुक्त संख्या आहेत। आता हिचे जर अवयव 11 गुणिले 3, ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत, अलग लक्षात। ह्या मूळ संख्येच्या गुणाकाराने तयार होते। 8 गुणिले 4, 8 चौक 32, परंतु हे या मूळ संख्या नाही आहेत। त्यानंतर 34, 17 दोन्ही 34, 17 गुणिले 2 या मूळ संख्या आहेत, पण याच्यापेक्षा लहान ही संख्या आहे। आता 35 ही तर मोठीच आहे, त्यामुळे इकडं पुढे जायचं 7 5 35। 7 आणि 5 या मूळ संख्या आहेत। या तिन्ही संख्या मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळतात, परंतु इथे काय होतं की आपल्याला म्हणले की सर्वात लहान संख्या, तर मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी सर्वात लहान संख्या ही काय आहे, तर 32 म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे। आता याच्यानंतर आपण चौथं उदाहरण पहा। पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज आहे। पहिल्या म्हणजे कुठून, 1 पासून सुरू होणाऱ्या। आता आपण आत्ताच पाहिलेलं आहे की 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही। मग पहिली मूळ संख्या कोण असेल, तर 2। 2 नंतर कोणती येते, 3। 3 नंतर कोणती येते, 4 ही मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या आहे। 4चे अवयव पडतात, 4ला 2ने भाग जातो। 5 नंतर 6 सुद्धा नाही, 7
7 आणि 5 12, 12 आणि 5 17, म्हणजे पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज 7 आणि 5 12 किंवा 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 आणि 7 17, हे पर्याय क्रमांक डी हे येतं. बेरीज किती येते? 17 येते. आता आपण 5वं उदाहरण घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण आहे 5वं. हे उदाहरण नीट लक्षात घ्या. जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 या अंकांची अदलाबदल केली तर, अदलाबदल म्हणजे त्याच्या जागेवर उठायचं, याच्या जागेवर बसायचं, याच्या जागेवरचं उठणार, तिकडे जाऊन बसणार, म्हणजे अशी अदलाबदल. याची जागा हा घेणार आणि याची जागा तो घेणार, अशा प्रकारे अदलाबदल केली तर येणारी संख्या, म्हणजे अदलाबदल करून येणारी संख्या आणि ही मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे कोणती? ही अदलाबदल करण्याच्या अगोदरची संख्या. मूळ संख्या म्हणजे दुसरीकडे जाऊ नका, कन्फ्युजन होऊ देऊ नका. आता पहा, 36,490 ही संख्या. आता मला कोणाची? 6 आणि 9ची अदलाबदल करायची आहे. म्हणजे या 6च्या जागेवर मला काय करायचं आहे? 9ला बसवायचे आणि 9च्या जागेवर 6ला बसवायचे. आता इथं 9 आलं, हे 4, हे 6 इथे गेले, आता 0. आता काय झालं? 39,460 ही काय झाली? अदलाबदल करून आलेली संख्या. करून आलेली संख्या. आणि ही कोणती आहे? मूळ संख्या, म्हणजे आपल्याला दिलेली संख्या, मूळ संख्या. मग यांच्यातला फरक काढायचा, म्हणजे वजाबाकी करावी लागेल आपल्याला. मग ही संख्या मोठी आहे, ही वर घ्यावी लागेल. 39,460 वजा 36,490. पहा, मी तुम्हाला म्हणालो की हे जे पाठ आहे याच्यातले उदाहरणं जरी सोपे वाटत असेल तर तुमचं संख्याज्ञान पक्कं करणारा हा पाठ आहे. पहिला पाठ जो आहे तो, या पाठामधून तुमची संख्याज्ञानाचे अतिशय चांगल्या प्रकारे बळकटीकरण होणार आहे. आणि मग आपण पाहता वजाबाकी, 0मधून 0 गेले 0, 6मधून 9 जात नाहीत, याने इथं उसना मागितला, इथं 4च्या जागेवर 3 राहिले. 16मधून 9 गेले, 9 आणि 7 16, 3मधून 4 जात नाही, त्याने उसना दिला, इथं 8 राहिले. 13मधून 4 गेले, किती राहिले? 13मधून 4 9 राहिले. 8मधून 6 गेले, 2 राहिले. 3मधून 3, 2970 आहे का कुठं उत्तर? हो, 2970. पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे. 1 पर्याय क्रमांक ए. तर पहा, हे गणित अशा प्रकारे गणित वाचलं की आपल्याला, आपण 5वीचे विद्यार्थी आहोत, आपल्याला वाटतं हे काय आहे, अजिबात अवघड नसतं. ह्याच्यानंतर आपल्याला जसजसं नवोदयचा अभ्यास करत तुम्ही पुढं जाणार आहात, याच्यापेक्षा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे गणितं तुम्ही शिकणार आहात. आणि मग आतापासून अशा छोट्या उदाहरणापासून आपण अशा गणिताचा सराव करायचा. आता 5वं झालं, आपण 6वं उदाहरण घेऊया. हे 6वं उदाहरण आहे, अतिशय सोपं. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे? आपण संयुक्त संख्येचं काय उदाहरण, म्हणजे व्याख्या काय आहे की ज्या संख्येचे 1 आणि ती संख्या वगळून आणखीन दुसरे अवयव असतात त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. आता पहा, हे 17 गुणिले 1, ह्याच्याशिवाय 17ला कशानंच भाग जात नाही. 29 गुणिले 1, इथं 15 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 5, 3 5 15, 5 3 15, म्हणजे हे एक अवयव पडतात आणि हे एक अवयव पडतात. इथे हे नाही करता येणार आपल्याला. म्हणजे 15 ही ती संख्या आणि 1, 15 1 15, पण 3 5 15, हे सुद्धा तसं. 29ला कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही जात. 17ला जातो का? नाही. आता 97 गुणिले 1, याला दुसऱ्या कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. तर ज्या संख्येची मी तुम्हाला व्याख्या समजून सांगण्यासाठी हे लिहिले, ती संख्या आणि 1 याच्याशिवाय दुसरे अवयव असतात त्याला संयुक्त संख्या म्हणतात. ठीक आहे, ही व्याख्या झाली गणिताच्या भाषेत. मी साध्या भाषेत सांगतो. ज्या संख्येला कोणत्या तरी संख्येनं भाग जातो तिला संयुक्त संख्या म्हणतात. ती संख्या आणि 1 वगळता त्याच संख्येला भाग जातो, 1 न कोणत्याही संख्येला भाग जातो, उत्तर तीच संख्या येते. या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात असेल तर ती संख्या संयुक्त संख्या. म्हणून याचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक सी, तिसरं उत्तर. आता आपण शेवटचं उदाहरण 7वं घेऊया. आता 7वं उदाहरण आहे 95024 या अंकांचा वापर करून बनणारी 5 अंकी किमान संख्या आहे. म्हणजे लहानात लहान, किमान याचा अर्थ पहा सर्वात छोटी.
आता पहा याच्यात 20,954, 20,400 हे 900 आहे, 400, 20,000, 20,000 तर सगळीकडेच आहे. मग आपल्याला शतक स्थान बघायचे 5, 4, 459, 495. म्हणजे सर्वात लहान संख्या ही आहे एवढं कळालं आपल्याला. आता हे सगळे अंक आहेत का, तर 20954, 20954, 20954, 20954 हे सगळे अंक सगळ्या संख्यांमध्ये आहेत. आणि सर्वात लहान संख्या जी आहे ही पर्याय क्रमांक बी 20,459 ही आहे. तर अशा पद्धतीने स्वाध्याय क्रमांक 1.4 विद्यार्थी मित्रांनो आपण कंप्लीट केलेला आहे, पूर्ण सोडवलेला आहे. मी म्हटलं या पहिल्या पाठामध्ये आपल्याला 1.6 पर्यंत स्वाध्याय आहेत, 1.6 नवनीतच्या पुस्तकामध्ये. तर ही सगळी जी प्रश्न आहेत हे तुम्हाला एक बेस तयार करून देणार आहेत. नवोदयच्या गणिताचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एका कॉन्क्रीट जागेवर उभे करणारे हे उदाहरणं आहेत. आणि त्यामुळं तुम्ही हे सगळे लक्षपूर्वक पहा. प्रत्येक उदाहरण सोडवत असताना तुम्हाला एक आणखीन पद्धत सांगतो की तशा प्रकारचे उदाहरणं स्वतः तयार करा, 2-2, 3-3 एक्स्ट्रा उदाहरणं करा आणि तुमचं हे संख्याज्ञान पक्क करा. निश्चित तुम्हाला यश मिळेल. निश्चितच व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.